संध्याकाळ झाली की मुलांचा नेहमीचा प्रश्न, आई आज काय बनवतेस नाश्त्याला? म्हणूनच दुपारची जेवणं झाली की मी 3 बटाटे शिजवून ठेवले होते, ते मी सोलून किसून घेतले. त्यानंतर यामध्ये मी तांदळाचं पीठ घातलं, बारीक चिरलेला कांदा घातला, बारीक चिरलेली हिरवी मिरची, भरपूर कोथिंबीर घातली. यानंतर अर्धा चमचा जिरं घातलं, अर्धा चमचा ओवा घातला, अर्धा चमचा कलोंजी घातली, चवीप्रमाणे मीठ घातलं. सगळं मिक्स करून घेतलं आणि पाणी घालून जसं थालीपीठाचं पीठ असतं त्याप्रमाणे हे सैलसर मळून घेतलं. तर यामध्ये खूपच कमी मसाले आपण घातलेत. तव्यावरतीच याचं थालीपीठ मी थापून घेतलं आहे. थालीपीठ दोन्ही बाजूने खरपूस होईपर्यंत भाजून घेतलं. थालीपीठामध्ये खूप कमी मसाले वापरलेत म्हणून मोठ्यांना याच्याबरोबर खाण्यासाठी झणझणीत असा मिरचीचा ठेचा बनवून घेतला. तर हे खमंग असं बटाट्याचं थालीपीठ मुलांनी टोमॅटो केचप बरोबर आणि मोठ्यांनी झणझणीत अशा या मिरचीच्या ठेच्याबरोबर एन्जॉय केलं. तुम्हालाही बनवायचं असेल तर नक्की छाया रेसिपीजला सबस्क्राईब करा.